सज्जनांचे नावे घे माझी वाचा तुके महानामसाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांचे अभाव घे माझी वाचा तुके महानामसाठी तुका म्हणे पापे जाते संतांची जपे घे माझी वाचा तुके महालाभ भक्तासाठी स्मरण सकळ विद्यांतराधिकरण हे दिवंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा समत्वानुग्रहोना धरो पावन धारो चराचरे पुण्यवंत भावे गीता सज्जनांची नावे नैघे माझी वाचा तुझी महालाभ भक्तासाठी प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. या अभंगातून तुकोबारा संतांच्या नामचिंतनाचं साफल्य सांगते. आपला भारतीय संप्रदाय हा विशेष समन्वयात्मक आहे. हा महोत्सव या ठिकाणी जो संपन्न होतो आहे आमचे गुरुवर्य वैकुंठवासी परमपूज्य पांडुरंग महाराज वैद्य यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने होतो आहे. तसं पुण्यस्मरण पुढे तिथी पुढे आहे आणि गुरुवर्य मोठे मानवी त्या पुण्यतिथीपासून आपण मनोजगांचा पुण्यतिथीचा उत्सव पंढरपूरला सुरू करू असं ब्रिटिशच्या वेळेला भाकीत केलेलं स्पष्ट केलेलं आहे. परंतु आनंदमय काय व्हावं यावेळेला प्रथम तरी व्हावं म्हणून या विष्णुनाथ महाराज वगैरे त्या गुरुबंध मंडळांनी हा एक विचार केला आणि त्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचे एक वैशिष्ट्य आहे. हा समन्वयात्मक संप्रदाय आहे. अनेक संप्रदाय या भूतलावर आहेत परंतु समन्वय दिसून येत नाही. कुठे फक्त देवाचे उत्सव साजरे केले जातात संतांचे नाही. परंतु देवाचे आणि संतांचे उत्सव साजरा करणारा समन्वयात्मक संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. एकंदरीत अनेकविध अंगाने जर विचार केला तरी अनेकविध अंगातून वारकरी संप्रदाय हा समन्वय शिकवतो. मुळात जर पाहिलं तर देवाच्या बाबतीत देखील सर्व संप्रदायात समन्वय नाही. काही संप्रदाय फक्त निर्गुणच मानतात, सगुण मानत नाही. काही केवळ सगुण मानतात, निर्गुण मानत नाही. परंतु निर्गुण आणि सगुणाचं ऐक्य मानणारा संप्रदाय म्हणजे वारकरी. म्हणून ज्ञानोबा
शंकरांनी देवाला स्पष्ट म्हटलं, देवा तुला मी निर्गुण म्हणावं का तुला सगुण म्हणावं सांग. देव म्हणतात ज्ञानोबा तुमचं मत काय? ज्ञानोबा म्हणतात माझं मत सांगू. अरे सगुण आणि निर्गुण दोन्ही तू एकच आहे. देवा तुला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं? देव म्हटले असं ज्ञानोबा तुमचं मत काय? तुमची भूमिका काय? ज्ञानोबा माझी भूमिका अशी आहे, सगुण निर्गुण हे गोविंद. सगुण आणि निर्गुण एक परमात्मा आहे, दोन्ही त्याचेच रूप आहे. उदय भाव ब्रह्मणो रूपे मूर्तन चैवा मूर्तन, दोन्ही त्याचेच रूप आहे. म्हणून दोन्हीचं ऐक्य मानणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय. देवा देवात देखील काही भेद मानलाय, परंतु सर्व देवातही एक देवत्व पाहणारा वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाला सर्व देवता मान्य आहे. वारकरी संप्रदायाने विष्णूला मानलं, ब्रह्मदेवाला मानलं, शंकराला मानलं, सूर्याला मानलं, गणपतीला मानलं, शक्तीला मानलं, सर्वांना मानलं. फक्त मानण्याची पद्धत समन्वयात्मक आहे. तो एकच देव कार्य परस्पर वेगवेगळं रूप धारण करतोय. रूप त्याची अलग नाही, पण आहे ती एकच. घरी येईल सोंगे येणे अवघी पांडुरंग. ज्यावेळेला महिषासुराचं मर्दन करायचंय, पण पुरुषाच्या हातून त्याला मृत्यू येऊ शकत नाही. त्याला वर आहे, स्त्रीच्या हाताने मृत्यू. मग देवाला त्याग करता देवी होऊन यावं लागेल. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागून तोच देव देवी होऊन येतो. म्हणून सर्व देवता वेगवेगळ्या जरी असल्या तर त्या सर्व देवता ही त्याच रूप आहे. म्हणजे समन्वय आणणारा संप्रदाय आहे. हरी आणि हराचं हे देखील ऐक्य मानत नाही. शंकराचा आणि विष्णूचाही भेद पाहत आहे, परंतु दोन्हीच ऐक्य मानणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय. तू कोणाला स्पष्ट म्हणता अरे हरिता आणि हरात भेद नाही, वाद कशाला करता? हरिहरा भेद नाही नका करू, आज एक एकाचे हृदय बोलत. तुम्ही भेद का म्हणता? हरी आणि घर आहे ना, फरक काय आहे? एकाला वेदांती आहे, एकाला नाही, एवढंच फरक आहे ना. मला एक वेदांतीचा भेदकाची नाळ, एक वेदांतीचा, तेवढ्यावर तुम्ही भेद का मानता? तुम्ही एकच आहे, एक एकाचे हृदय बोलू. डावा अंग काय, उजवा अंग काय? जरी म्हणण्यात शब्दतः हे उजवा अंग आहे, हे डावा अंग आहे, पण एकच शरीराचे आहे. उजवे वाम भाग तुकाराम म्हणे एक शरीर. ते दोघे जर एकमेकाला खूप मानतात तर तुम्ही दोघे त्याच्यात भेद करतात. तुमच्या दोघात भेद करतात. एक एकाचे हृदय. शिवस्य हृदयम विष्णू, विष्णोस्तु हृदयम शिव. तुम्ही एकमेकांना खूप मानताय, तुम्ही का भेद करता? समन्वय मानणारा संप्रदाय वारकरी. दक्षिणेकडे शिवकांची, विष्णुकांची, आणि ते एक एक स्वतंत्र वेगवेगळे उपासक. विष्णूचे जो उपासक
उपास आहे त्याला वीर वैष्णव म्हटलं जातं आणि शंकराची जे उपवास आहे त्यांना वीर शैव म्हटलं जातं. पण ते दोन्ही एकमेकांमध्ये इतकं विरोध. विष्णूचे जे उपासक आहे त्या शंकराचं नाव तोंडात येऊ देत नाही, शिवाचं नाव देखील घ्यायचं. आपण टेलरकडे गेल्यानंतर काय म्हणतो, शर्ट शिव म्हणतो की नाही, शर्ट शिव म्हणा परवा वाढलेला नाही घ्यायचं. पण ते वीर वैष्णव लोक शर्ट शिव म्हणत नाही, ते म्हणतात याला द्वारा. कारण शर्ट शिव म्हटलं की शिवाचं नाव ते तरी येऊ द्यायचं. इतका कट्टरपणा आहे ते म्हणणार. आता अलीकडे ह्या वर्ष झाल्यामुळे तो विषय आता थोडासा मागे पडला नाही तर पूर्वी जमीन सारवायला जातात जायचं शेणानं, जमीन सारवलं जातं सगळी सारा माणसाकडे घेत. तर ते वीर वैष्णव लोकांचं आडवं सारवत नाही, ते असं उभं सारवत. आडवं शंकराचं भस्म आडवा म्हणून आपण आडवं सारवायचं नाही, आपण वैष्णव आहोत, आपण उभं सारवायचं. इतका भेद पाहणारा अन्य संप्रदायाचा प्रकार आहे. परंतु वारकरी संप्रदायाने सर्वात समन्वय साधले. हरी आणि हरी एकच आहे. त्यावेळेला रामप्रभूंना लंकेवर स्वारी करून जायचे. त्यावेळेला पहिल्यांदा मंगल असावं म्हणून रामेश्वराची स्थापना केली. तेव्हा नाव दिलं रामेश्वर. तेव्हा रामेश्वर नाव दिल्यानंतर त्या रामेश्वर नामाचा अर्थ काय असे सुरू झाला, चर्चा सुरू झाली. रामेश्वर नाव दिलं म्हणजे काय म्हणजे आपण तर त्यांनाच विचारलं. रामप्रभूंना विचारलं रामेश्वर नाव दिले याचा अर्थ काय. रामप्रभूंनी त्याचा अर्थ सांगितला. षष्ठीचा दोष समास केला. रामस्य ईश्वर रामेश्वर. रामाचा जो ईश्वर, रामाचा ईश्वर तो रामेश्वर असा रामप्रभूने त्याचा अर्थ सांगितला. रामेश्वर शिवलिंग रामेश्वर म्हणून रामाचा ईश्वर तो रामेश्वर. काय मी शंकराला विचारलं, शंभो रामेश्वर नाव दिलं जाते, रामेश्वर नामाचा अर्थ काय. शंकराने सांगितलं मी कर्म झाल्याचा मार्ग. राम हाच आहे ईश्वर ज्याचा तो रामेश्वर. शंकर रामाला ईश्वर म्हणत होते आणि राम शंकराला ईश्वर म्हणत. दोघे एकमेकाला मानतात. दोघांचा जर आत्मीयतेचा जिव्हाळा भगवान शंकर 7 नाम चिंतन करतात. भजन महादेव भजन करतायत. कोणाचं रामाचं. आत्मा तो शिवाचा राम जप. शंकर कोणाचा जप करत होते रामाचा नित्य. हरी 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 मंत्र हा शिवाचा. भजन करी महादेव. आणि राम प्रभू काय करायचे. राम तुझी सदाशिव. राम सदाशिव तुझी. राम सदाशिवाची तुझी. म्हणजे दोन्ही जण एकमेकाविषयी आत्मीयतेचे संबंध ठेवून आहेत तर भेद का करणार. म्हणून दोन्ही समन्वय साधणारा हा वारकरी संप्रदाय आहे. तसंच साधनेचा समन्वय साधणारा. काही फक्त कर्म साधनेवर जोर देतात, काही उपासनेवर जोर देतात, काही ज्ञानावर जोर देतात. परंतु कर्मही पाहिजे
उपासनाही पाहिजे आणि ज्ञानही पाहिजे. तिन्हीचाही समन्वय साधणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय. काही संप्रदाय भेदवादी आहे, काही अभेदवादी आहे, काही भेदाभेदवादी आहे. परंतु भेद आणि अभेद हे सर्व एकच आहे. यातही ऐक्य पाहणारा, एकत्व पाहणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. कुठे भेद जिथे आवश्यक असेल तिथे भेद आणि पाहिजे ते आवश्यक असेल तिथे अभेद. दोन्हीची गरज, दोन्हीची समन्वयाची स्थिती साधणारा हा वारकरी संप्रदाय. काही भेदवादी संप्रदाय असे आहेत, जीव हा जीवच राहतो, तो देव होऊ शकत नाही. देव आणि जीव हे दोन्ही भेद कायमचा असं मानणारे काही संप्रदाय. परंतु जीव हा देव होऊ शकतो हे मानणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय. देवाची होईल म्हणून तिथे होती तरी का चित्ती न करा. जीव हा देव होऊ शकतो म्हणून जीव दशा बाधित करणं आणि देवतेच्या स्थितीला त्या स्वरूपाला प्राप्त होणं हे साधनेने शक्य आहे असं मानणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय. म्हणून देव आणि भक्त याच्यात काही भेदच ठेवत आहे. भक्त हा भक्तच राहतो, देव हा देवच राहतो. भक्त कधी देव होऊ शकत नाही असं द्वैत असा भेद मानणारे काही संप्रदाय. परंतु वारकरी संप्रदाय दोन्हीचा अभेद मानणारा आहे. भक्त हा देव आहे, देव आणि भक्त, देव आणि संत या दोन्हीचं ऐक्य मानणारा संप्रदाय वारकरी. देव ते संत देवते संत, देवते संत. देव आणि संत भिन्न नाही, नाम मात्र फरक आहे. एकाला नाव देव आणि दुसऱ्याला नाव संत आहे. आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे वाचून आतुवट वस्तू विचारे मी ते चित्ते. दोन्हीचं ऐक्य मात्र भगवान स्वतः म्हणतात ज्ञानी हा माझा आत्मा आहे. ज्ञानी तो आत्मा मिळवत. म्हणून देव आणि संत, देव आणि भक्त भिन्न नाही. देव आणि भक्त तुझा नाही विचार, अन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त तुझा नाही विचार. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, भक्त कोटी देवा देव भक्त. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, भक्त कोटी देव देव भक्त. भिन्नता नाही. भक्त हा देव आहे, देव हा भक्त. देवाने भक्त तुझा नाही विचार. म्हणून दोन्हीचं ऐक्य वाटणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय. एकाला काय वाटलं कोणाच तो आवाने महाराजांना म्हणला कहो महाराज आम्ही बऱ्याचदा तुमच्या मुखातून हे ऐकलं. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा नामाची अंतरे आदी करून तुम्ही दोन्ही भेद पाहू नका, दोन्ही एकच आहे असं तुम्ही सांगता. तर आमचा एक महत्वाचा प्रश्न तुमच्या पुढे आहे. का देवाच्या नामात जशी शक्ती आहे तशी मग संतांच्या नामात शक्ती आहे. पण तुझं काय म्हणणं आहे? कोणतं? देवाचं नाम घेतलं असताना पुण्य मिळतं. ज्ञानोबांचा हरिपाठ तुम्हाला माहितच आहे, तुम्ही सांगता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. नाम घेण्यामध्ये पुण्य मिळतं. माणसं तुम्हाला असा प्रश्न आहे, जसं देवाचं नाव घेण्यात पुण्य
समन्वय साधत पाहिजे ना. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. तुकोबरा म्हणतात देवाचं नाव घेतल्यानंतर जसं पुण्य मिळतं तसं तुकोबरा म्हणतात संतांचं नाव घ्या पुण्य प्राप्त. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जनांची नावे घेता पुण्यवंत व्हावे. देवाचं नाव घेणं आणि संतांचं नाव घेणं तुकोबरा म्हणतात फरक मानू नका. देवाच्या नामात जे शक्य आहे ते संतांच्या नावामध्ये शक्य. देव स्वतः सांगताय माझं नाम आतापर्यंत घेत होते. माझं असं म्हणणं आहे एका प्रसंगी आपल्याला दुसरं का सांगायचं आणि त्यावेळेला नामवऱ्यांचा समाज सोडायचा. त्यावेळेला देवाने एक घोषणा केली. देव म्हणतात हे बघा जन हो ऋषीण हो संत महंत हो भक्तजन हो. ऐका आज ज्ञानोबांचा समाधी सोहळ्याचे संपन्न आले. या प्रसंगी मी एक घोषणा करतो की आजपर्यंत माझं नाव घेतलं जात होतं, माझं स्मरण केलं जात होतं, माझं चिंतन केलं जात होतं. माझ्या नामाचं सामर्थ्य, माझ्या नामाची शक्ती आजपर्यंत वेद शास्त्र पुराण शास्त्रादिका सर्वत्र त्या प्रकारे जाईल. आज मी एक घोषणा करतो इथून पुढे जो कोणी ज्ञानदेव 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 अशा या 4 अक्षराचा जप करेल त्याला देखील ज्ञान प्राप्त होईल असा माझा आशीर्वाद आहे. म्हणून माझ्याप्रमाणे माझ्या ज्ञानोबरांचं नामचिंतन संतांचं नामचिंतन करा. माझ्या नामाची शक्ती जे साफल्य ते संतांच्या नामस्मरणात मला प्राप्त. ती भगवंताची घोषणा सांगतो. आणि काही एक सोपारे ज्ञानदेव 4 अक्षरे जो जप करेल निर्धारे त्याची ज्ञान होईल ऐका दिराज. ज्ञानदेव 4 अक्षर आहे. या 4 अक्षराचा जो कोणी जप करेल त्यालाही ज्ञान प्राप्त होईल असा माझा आशीर्वाद आहे असं भगवंत. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञान देव देतो वासुदेवची होतो अखंडवत ज्ञानदेव ह्या 4 अक्षराची शक्ती म्हणजे देवाच्या नामाची शक्ती ते संतांच्या नामाची. हा बघ खूप मार्मिक आहे डॉक्टर साहेब. ज्ञानदेव या 4 अक्षरावर या अभंगाची निर्मिती केली ती नाथ महाराज. काव्यशास्त्राच्या दृष्टीने या अभंगाला फार महत्व आहे. याला माला काव्य म्हणतात. ज्ञानदेव 4 अक्षरावर 4 चरण केलेली आहेत नाथ महाराज. आणि या 4ही चरणाचे काव्याचं मार्मिक तुम्ही स्वरूप लक्षात घ्या. 4 अक्षरावर 4 चरण आणि त्या प्रत्येक चरणाची सुरुवात त्याच अक्षराने आणि शेवट त्याच अक्षराने. पहिलं ज्ञानदेव ज्ञा अक्षर आहे. पहिलं चरण ज्ञाच अक्षराने
सुरुवात आहे ज्ञान आणि शेवट आहे त्या चरणाचं ज्ञान आहे. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करितू सर्वज्ञ. ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञेय निशांत होया ऐशी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानेच सुरुवात अज्ञानेच ज्ञान. दुसरं ज्ञान नररूपे विष्णू अवतरला हा भगवान. नदी वापी खूप पाहत उदक हे भिन्न. नवल हेची पशु म्हैसा करी वेगळा ध्येन. नमन करून सद्भावे जपता होय विज्ञान. ननेच सुरुवात नमेच शेवटते चरण. तसं दे व तुम्ही आता घरी गेल्यावर पाहून घ्या. त्यानेच सुरुवात आणि त्यानेच शेवट. त्याच अक्षराने देण्याच सुरुवात आणि देण्याच शेवट. वनेच सुरुवात आणि वनेच शेवट. ते मला कवेच्या ज्ञान ते 4 अक्षर असे नाट्य सांगितले. तसंच ओम नमो भगवते वासुदेवाय. हा जो वासुदेव आहे हा वासुदेव देखील 12 जपतोय. तू कर. तू का जप करत नाही या 12 अक्षरांना? तर ओम नमो भगवते वासुदेवाय या 12 अक्षरावरच ती 12 चरण आहे. पहिलं ओ वर आहे, नंतर न वर आहे, नंतर मो वर आहे, नंतर भ, नंतर ग व ते 12 अक्षरावर 12 चरण आहे. आणि त्याच अक्षराने सुरुवात त्याविषयी बघा. पाठ करायला खूप सोपं. एवढं लक्षात आलं का हा पाठ करायला जड जाणार नाही. वासुदेव नाही. मी काय सांगत होतो, देवाच्या नावात जशी शक्ती आहे तसे संतांच्या नामामध्ये ती शक्ती आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात आमचं म्हणणं आहे सज्जनांची नाव घेऊन पुण्यवान. बस इतरांचं नाव घेऊच नाही. आणि देवाचं आणि संतांचं नाव घेतल्याशिवाय राहू नये. त्या नाव घेण्यामध्ये आपली हानी आहे. आणि देवाचं आणि संतांचं नाव घेण्यामध्ये आपल्याला इतरांचं नाव घेण्यात वाणीला दोष आहे. वाणीला विचारले 9व्या अध्यायामध्ये थोडीशी एकाच श्लोकात सुरू झाली. मोघाशा मोघ कांडाने मोघ ज्ञानाने राक्षसी मासुरींच्या प्रकृती मोहिनी श्रद्धा. याच्यावर राक्षसी प्रकृतीचं वर्णन करत असताना प्रत्येक पदाचं थोडं थोडं वर्णन करत आल्यानंतर माऊलींना वाटू लागलं आता हे तुझ्या वर्णन नको. माऊली म्हणतात हे जास्त वाढवणं नको. वाणीला शील प्राप्त होईल यांचं काही बोलले नाही. हे असो तू ये वायानी कायाची मुखांची बोलणी वाया वाढवता वाणी शिनेल. वाणीला शील प्राप्त होणार. पण इतरांच्या बाबतीत वाणी कामाला लावूच नाही. वाणीने तो उच्चार करूच नाही. वाणीने उच्चार करायचा असेल, वाणी कामाला लावायची असेल ते देवाच्या नाम चिंतनाला लागलं, संतांच्या नाम निश्चित इकडे वाणीला शीण होईल, इकडे वाणीला विसावा मिळेल. ऐसे बोलले देवे तेच झिजी म्हणतले पांडवे ऐके जेथ वाचा विसवे ते साधू. वाणीला जिथे विश्रांती प्राप्त होईल ती साधूची कथा. म्हणून इतरांचं नाव घेऊच नाही. देवाचं आणि संतांचं नाव घ्या. पुढे इतरांचं नाव घेण्यामध्ये वाणीला विकार प्राप्त होईल, दोष लागेल. म्हणून त्या दोषाचा क्षमा जर करायचा असेल तर माऊली म्हणतायत आता गुरु भक्ताचे नाव घेऊ, तेने वाचे प्रायश्चित्त घेऊ. गुरु भक्ताचं नाव घ्यावं, वाचेला प्रायश्चित्त द्यावं. इतर काही तू बोललीस तर तू प्रायश्चित्त घे. गुरु भक्ताचं नाव घे, देवाचं नाव घे, संतांचं नाव घे, गुरुचं सेवा घ्यायच्या सेवकाचं नाव घे. म्हणून इतरांचं नाव घेऊच नाही, काही चिंतन करूच नाही. मला असं वाटतं 3 प्रकार करतात. काही चिंतन निष्फळ, काही चिंतन दुष्फळ आणि एक चिंतन फक्त सफळ.
काही चिंतनात निष्फलता असते. निष्फलता म्हणजे चांगलंही फल नाही, वाईटही फल नाही, निष्फल. कोणतंच फल नाही, ना चांगलं ना वाईट, असे काय ते निष्फल. लग्नाचं निमंत्रण गेला, लग्नाचं निमंत्रण आपण गाडी पंक्चर झाली, उशीर झाला, गेला तिथे जेवणाची वेळ संपून गेली, 11 ते 2 फक्त जेवणात. हा गेला 2:30 पाऊणे 3. तिथं काय येतं, परत आला घरी म्हणला काय आहे का म्हणजे काही कळलं नाही. तुम्ही तिकडं नाही घेऊन आले का म्हणे, मग आवडला तर स्वयंपाक कर. पाऊस जोराचा पडलेला, सिलेंडरची टाकी संपली, सरपंच आणलं ते सगळं ओलं झालेलं. कशी तरी पेटवते, चांगला प्रयोग लवकर काय पेट घेणार. हा मधून मधून आता कधी भाकरी व्हायची, कधी व्हायचं, कधी मी जेवायचं, भुक्त लागली आता कधी व्हायचं, कधी जेवायचं. हा 5-5 मिनिटाला ते चिंतन चालू. आता हे जे चिंतन त्याच्याकडून घडतंय, या चिंतनातून पुण्यही नाही आणि या चिंतनातून पापही नाही. चिंतनातून वाईट फलपत्र असतं. द्रौपदीच्या मनात थोडासा भक्त संकल्प आला, या 5 प्रमाणे हा 6वा स्कंद कर्णाचा रथ पाहिला, एवढा संकल्प मनात आला. पण तेवढा संकल्प देखील द्रौपदीच्या जीवनात किती हानिकारक. परीक्षेत उतरली नाही द्रौपदी. ज्या वेळेला मग द्रौपदीचा भेद पुरविला समयी, ऋषी फळवणी देखील लागता ठाई. मोठी कथा आहे, त्याच्यात अर्ध चालू जाईल, मी सांगत नाही. काही चिंतनातून दुष्फल पदरात पडते. एकच देवाचं चिंतन आणि संतांचं चिंतन असं आहे की ते जीवनात सफलता प्राप्त करून देणार आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, आमचा साग्रह म्हणणं आहे, देवाच्या चिंतनाने जसं पुण्य मिळतं तसं तुम्ही संतांचं चिंतन करा आणि पुण्यवान व्हा. पुण्यवंत व्हावे नेता सज्जनांचे. महाराज तुम्ही आम्हाला सांगता तुमचं कसं काय? महाराज म्हणतात, माझी वाचा त्याच्यात तूट होऊ देत नाही. तुम्हाला सांगतो असं नाही, माझी वाचा देखील नित्य संतांचं स्मरण करते, त्याच्यात तुटी होऊ देत नाही. मेघे माझी वाचा तुटी. कारण भोगताच महानला प्राप्त होतो आहे, तेव्हा आपल्याला नाम घ्यायला हरकत काय, नामस्मरण करायला हरकत नाही. महालाभ भुकासाठी महालाभ. कुठलाही लाभ मिळवायचा म्हटला की त्याला त्या तोला मोलाचं काहीतरी द्यावं लागतं. त्याच्या मोबदल्याशिवाय तितकं मिळू शकत नाही. तितकं द्यावं लागतं त्यावेळेला मिळू शकत. जिथे काही नाही नुसतं स्मरण करणं की स्मरणात महालाभ फुकासाठी. स्मरणाला काय लागतं, काय येत होतं, काय खर्च होत, स्मरण करण्यात काय खर्च होत. म्हणून महालाभ. महाराज असा महालाभ तुम्हाला कोणता झालाय? तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे संता ध्याता परब्रह्मचे आले हाता. संता ध्याता परब्रह्मचे हाता आले. हा सर्वात श्रेष्ठ लाभ आहे. जन्मा घालना परलाभ, याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ दुसरा कुठला नाही. परब्रह्मचे आले हा माझा अनुभव आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, संतांचं स्मरण करा, चिंतन करा, तुम्हाला जे पाहिजे ते प्राप्त होईल. तुम्ही जे म्हणाल ते मिळेल. एक असं वाटते, जीव हा प्रवासी आहे, सारखी भ्रमंती भटकंती त्याची चालू आहे. खूप
84 लक्ष योनीतून हा फिरत 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 क्षण एक तोही नाही 84 घेतण्यात आला. विश्रांती नाही कुठे रात्र दिवस. तर या धावणाऱ्या जीवनाला विश्रांतीची खरी आवश्यकता आहे. तर या संतांच्या स्मरणात विश्रांती मिळेल का? तुकोबारांचा निश्चितच. तुम्ही नुसता भाव जरी त्या संतांच्या पायाच्या ठिकाणी ठेवला तरी तो भाव नुसता भाव नसून एक विश्रांतीचा ठिकाण आहे. विश्रांतीचा ठाण, विश्रांतीचा ठाण, विश्रांतीचा ठाण, विश्रांतीचा ठाण. शिवाला विश्रांती देखील नक्की मिळू शकते. संतांच्या जवळ जायलाच पाहिजे असं नाही. नुसता भाव जरी तुम्ही ठेवला तरी तो भाव म्हणजे विश्रांतीचा ठिकाण आहे. विश्रांतीचा ठाव पायी संतांची आहे. संतांची पायी भाव विश्रांतीचा ठाव. निश्चित विश्रांती मिळू शकते. नुसता भाव जरी ठेवला तर भाव ठेवण्यात विश्रांती आहे. इतकी संतांच्याही मध्ये शक्ती आहे. नुसता भाव ठेवण्यात नुसतं स्मरण किती लाभदायी आहे. नागरिकतेने आपल्या लक्षात आलं. संतांच्या पायात भाव ठेवण्यात नुसती विश्रांती मिळते असं एवढंच नाही. नुसतं तुम्ही त्या संतांच्या गावाला जरी गेले तरी तुम्हाला विश्रांती मिळू शकते. जाती तरी जाई संतांची तुला कुठं भेटायची सवय थांबू वाटत नाही. घरावाच लागतं ना. जा फिर पण कुठल्याही गावाला जाऊ नको. जायचं झालं तर संतांच्या गावाला विश्रांती मिळेल. कोणाला मिळेल? कोणाला? जीवालाच काय देवालाही विश्रांती मिळण्याचं ठिकाण म्हणजे संतांचं नाव आहे. म्हणून तर देवाने नामदेवांना म्हटलं, नामदेवा अरे मी फार थकलेलो आहे. विश्रांती घ्यावा या कल्पवर विश्रांतीला एकच ठिकाण आहे. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकार. तिथे तुम्हाला विश्रांती मिळते. मग देवालाही विश्रांती मिळण्याचं ठिकाण म्हणजे म्हणून तुम्हाला म्हणतात आमचा आग्रह आहे संतांच्या ठिकाणी भाव ठेवा. संतांचं स्मरण करा. तुम्ही जे म्हणाल ते प्राप्त होईल. एकदम मला माझा एक बरं झाले का मला काय त्याने विचारलं तुम्हाला देवाचं नाव घेण्यात पुण्य मिळेल. देवाचं नाव घेण्यात जसं पुण्य मिळतं तसं संतांचं नाव घेण्यात पुण्य मिळेल का? तर तुम्ही सांगितलं हो नक्की पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. पण देवा दुसरी एक बाजू माझ्या लक्षात अशी आली. देवाचं नाव घेण्यात नुसतं पुण्यच मिळतं असं नाही. देवाचं नाव घेण्यात पापही जाते.
पण आपल्याला आता समन्वय साधायचा आहे. आज जेवढं घ्यायचं आपण आता हे महाराज देवाचं नाव घेण्यामध्ये पुण्यच मिळतं असं नाही, पापही जातं. नामावराने हरिपाठात सांगितलं हरि उच्चारण म्हणून तो पाप राहते, जातीला बऱ्या शिक्षण मानते. तसं संपर्काला केला तो जाईल का? तर तो कुमारा म्हणतो हो नक्की जाईल. तुका म्हणे पापे जाती संतांची आहे, संतांची आहे जसे पापी. काही साधन असे शास्त्रामध्ये ती फक्त पाप घालवत आहे पण पुण्य देत नाही. काही साधन असे की पुण्य देतात पण पाप घालवत नाही. पण देवाचं आणि संतांचं नामस्मरण असं आहे की ते पापही घालवतं आणि पुण्य प्राप्त करून. शास्त्रामध्ये प्रायश्चित्तादी करणं सांगितलेलं. गायी घासात गेले, घास तोडू नये आताच भरलाय म्हणून गायीला हटवण्याकरता म्हणून गायीने घासातून बाजूला निघा म्हणून खारा मारला. तो जिव्हारी लागला गायींनी तर गायीची हत्या ही तर गायीची हत्या हे पाप झालं. हे झाल्यानंतर काय बरं शास्त्राचं काय प्रायश्चित्त सांगितलं. ते प्रायश्चित्त केलं की गोहत्येचं पाप पण त्या प्रायश्चित्त येऊन असे ज्या पापाच्या क्षालनार्थ आपण जे प्रायश्चित्त येत आहे त्या प्रायश्चित्ताने ते पाप करत पण ते प्रायश्चित्त पुण्य देत नाही. ते प्रायश्चित्त फक्त पाप झालं, पुण्य देत नाही. दान हे पुण्य देत पण पाप घालवत नाही. पण संतांचं आणि देवाचं नामस्मरण असं दुहेरी फलदायी आहे. ते पापही घालवत आणि पुण्यही प्राप्त करत. तुका म्हणे पापे जाते संतांची आहे जपे पुण्य म्हणतो. तुका म्हणे जपे वायू सुता जाती पापे, वायू सुता जपे पापे जाते. हनुमंतरायाचं स्मरण करा, चिंतन करा की पाप झालं. म्हणून संतांचं नाम घेण्यात पापही जात आणि पुण्य प्राप्त होतं. म्हणून तुकोबा म्हणतात जशी देवाच्या नामात सर्व प्रकारची शक्ती आहे तशी संतांच्या नामात आहे. आणि देवाला इथे मान्य आहे. देवाला आपल्यापेक्षा आपल्या संतांचं आपल्या भक्तांचं नाव घेतलेलं अधिक आवडतं. देवाचं असं वचन आहे जे केवळ माझीच भक्ती करतात आणि माझ्या भक्तांना डावलतात, माझ्या संतांना डावलतात ते खरे माझे भक्तच नाही. मग देवा खरे भक्त घेतलं तर देव सांगतायत माझ्या भक्तांची जे भक्ती करतात तेच खरे माझे भक्त. एमे भक्त जना पार्थ नने भक्ताश्च ते जना मत भक्तानां तुये भक्ता तेने भक्त तमामता. आत्मपुराणामध्ये म्हटलेलं आहे जे केवळ माझीच भक्ती करतात ते खरे माझे भक्तच नाही. एमे भक्त जना पार्थ नमे भक्ताश्च ते जना ते जना मे भक्ता न. जे केवळ माझेच भक्ती करतात ते खरे माझे भक्त नाही. मग तेव्हा तुझे खरे भक्त कोण? मत भक्तानां तुये भक्ता. माझ्या भक्तांची जे भक्ती करतात असे जे भक्त आहेत ते मे भक्त तमामता, तेच मी श्रेष्ठ भक्त मानतो. म्हणून देवाला मान्य असणारी भक्ती आपल्यापेक्षा आपल्या संतांची आहे, भक्तांची आहे. म्हणून भक्तांना भगवान विशेष स्थान देतो आहे. आपल्यापेक्षा श्रेष्ठ आपल्या भक्तांना मानतोय, संतांना मानतोय. म्हणून संतांचं स्मरण करण्याची आपल्या वारकरी संप्रदायाची समन्वयाची स्थिती आहे. जशी देवाची मंदिर तशी संतांची मंदिर. देवाची मूर्ती स्थापना तशी संतांची मूर्ती स्थापना. देवाची पूजा अर्चा तशी संतांची पूजा आहे. देवाचं जसं स्मरण तसं भक्तांचं संतांचं स्मरण. देवाची जशी वारी तशी संतांची वारी असा समन्वय आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. तुकोबाला म्हणतात देवाच्या नामात जी शक्ती ती संतांच्या नामात आहे.
म्हणून आमचा तुम्हाला आग्रह संतांचं स्मरण करा. विठोबा तुम्हाला भावे घेता सज्जनाचे भावे घे माझी वाचा तुटे महालाभ पुन्हा जाते. एकच गोष्टीचं थोडस चिंतन करतो आणि सेवा संपवतो. तुकोबारा म्हणतात सज्जनांची नावं घेण्याने पुण्यवान घालून त्यांच्या चपात जातं पुण्य प्राप्त होत. तर कोणी असं म्हणेल यावर संतांचं नाम घेण्यात पाप जाते, संतांचं नाम घेण्यात पुण्य मिळते. पण आमचं असं म्हणणं आहे पाप घालवायचं कशा आणि पुण्य मिळवायचं तरी कशा. झालं पाप तर झालं, राहिलं तर राहिलं, गेलंच पाहिजे असं कशा. तसं पुण्य मिळवायलाच पाहिजे कशा. नाही मिळवलं तर नाही मिळवलं. पाप घालवायचं का आणि पुण्य मिळवायचं का. आणि तेवढा खाता करा सारखं त्यांचा जप करा चिंतन करा तेवढं सांगितले कोणी. तर पाप का घालवायचं आणि पुण्य का मिळवायचं थोडस ते 2 मिनिटात आपला मार्मिक भाव सांगतो आणि सेवा संपवतो. तुम्हाला सर्व जीवांची मूलभूत आकांक्षा फलीभूत व्हावी असं जर वाटतंय तर पाप घालवलाच पाहिजे आणि पुण्य मिळवलंच पाहिजे. तुम्हाला सर्व जीवांची मूलभूत आकांक्षा फलीभूत व्हावी असं वाटत असेल. तुम्हाला सर्व जीवांची मूलभूत आकांक्षा कोणती. कोणाची काय असेल कोणाची काय असेल कोणाची काय असेल भिन्न भिन्न आकांक्षा असेल. पण मी एक आकांक्षा सांगतो काय आणि ती सर्वांची. मी नक्की ओळखणार सांगणार. तुम्ही मनात ठरवून ठेवा. आपण नाही म्हणायचं ही आमची आकांक्षा नाही, पण मी तुम्हाला हो म्हणायला लागेल. सर्वांची मूलभूत आकांक्षा एकच आहे. सर्वांची व्यापारी असो शेतकरी असो नोकरी करणारा असो स्त्रिया पुरुष बाल वृद्ध शिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत देशभक्त काय हरिभक्त सर्वांची मूलभूत आकांक्षा एकच आहे. कोणती सांगू. आपल्या जीवनातलं दुःख गेलं पाहिजे आणि आपल्याला सुख मिळालं पाहिजे. ही सर्व जीवांची मूलभूत आकांक्षा. दुःख गेलं पाहिजे नाही बाबा. दुःख जावं वाटतं की दुःख जावं. बरं कोणत्या वर्ष पुढचं जावं वाटतं. कायमच जावं. कोणत्याच वर्षी दुःख नको नाही. वर्षाच्या वयाच्या 52व्या वर्ष चालेल कोणत्याच वर्ष नको. कोणत्या महिन्यात नको. जून मध्ये नको. जुलै मध्ये चालेल. कोणत्याच वर्षी नको. कोणत्याच महिन्यात नको. कोणत्याच दिवशी नको. कोणत्याच तासाला नको. कोणत्याच मिनिटाला नको. कोणत्या सेकंदाला नको. नाथ महाराज सांगतात मग माझी दुःख व्हावे ऐसे कोणी नाही. कोणी त्याची इच्छा करत नाही की मला दुःख व्हावं. कोणी असं म्हणेल. एक अपवाद सांगताना तुम्हाला द्रौपदीने दुःखाची मागणी केली. द्रौपदी म्हटली विपदच सांगतो ना शाश्वत तत्र तत्र जगत. देवरामांना दुःख दिले पत्ती दुःखाची मागणी केली. पण एक लक्षात घ्या त्या दुःखाच्या मागणीच्या मुळाशी सुखाचीच अपेक्षा आहे. त्याच सुखाचं उत्तर काय सांगितलं. विपदच सांगतो ना शाश्वत तत्र तत्र जगत गुरु भवतो दर्शनम यत्यास पुनर्भव दर्शनम.
त्या दुःखातूनच मला तुझी प्राप्ती होईल, तुझं स्मरण घडेल, तुझं चिंतन घडेल, पुनर्भवन असा मोक्ष तो प्राप्त की पुन्हा येणं जाणं नाही. अशा त्या स्थितीला, त्या अवस्थेला म्हणजे याचा अर्थ ते दुःख मागितले कशाकरता? सुखाकरता, अपेक्षा सुखाची. काही गोष्टी काही माणसाला कधी हव्या वाटतात तर कधी नको वाटतात, परंतु दुःख कधी हवं आहे कधी नको आहे असं कधीच नाही. उन्हाळ्यामध्ये आपण रग पाहिजे म्हणून का कपडा सहन होत नाही, शर्ट सहन होत नाही, रग कशाला? हिवाळ्यात पहिलं पळवून देतो आपल्याला, दुसऱ्याच्या वाटायला येऊ देतो. हिवाळ्यात रग पाहिजे म्हणतो, उन्हाळ्यात नको म्हणतो. रात्रीचा प्रवास म्हणजे आला का बॅटरी पाहिजे म्हणतो, दिवसा बॅटरी नको म्हणतो. म्हणजे काही गोष्टी कधी आपण अपेक्षा धरतो, कधी आपण त्या नको म्हणतो. तसं दुःख कधी पाहिजे कधी नको असं कधीच नाही. दुःख कधीच नको. बरं सुख जे मिळावं वाटतं ते कधी पाहिजे? कोणत्या हप्त्यात, कोणत्या वर्षात? ते कायम सुख पाहिजे. दुःख कधीच नको आणि सुख कायम हवं ही सर्व जीवांची मूलभूत आकांक्षा. तर ही फलीभूत झाली असं जर वाटते तर त्याकरता पाप केलंच पाहिजे आणि पुण्य मिळवलं. पाप जोपर्यंत दुःख तुम्हाला येणारच, तुम्ही किती नाही म्हटली, पाप जोपर्यंत ते दुःख द्यायला येणार. दुःख हे पापाचं फळ आहे. मी नाही सांगून अनवरे सांगतात तेव्हा ते उघडा आपण जीवाला दुःख भोगण्याची पाळी कधी येते. मग विधीची वापच करी, अन्यायाची वापरी, कुकर्माचा करवी राब जरी, तरी तयाची सारिखे असंभड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगीची. मग दुःखे भोगी कधी पाप पिके, पाप पिकल्यानंतर जीवाला दुःख भोगण्याची पाळी येते. म्हणून दुःख येतं हे पापांमुळे येतं. म्हणतात भोगण्याचे फळ आपल्या संचिताचं पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचं फळ. आणि ती कर्म आपल्याकडून दोन प्रकारची घडतात, काही चांगली घडतात, काही वाईट घडतात. चांगली घडतात त्याचं पुण्य तयार होतं, वाईट घडतात त्याचं पाप तयार होतं. आणि तेच पाप पुण्य आपल्याला फळ द्यायला येईल. पाप ज्यावेळेला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला दुःख मिळतं, पुण्य ज्यावेळेला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला सुख मिळतं. म्हणून सुख हे पुण्याचं फळ आहे, दुःख हे पापाचं फळ. म्हणून दुःख येऊ नये असं वाटतं, पाप होऊ देऊ नका. झालंय राहू देऊ नका, घालवून टाक. पहिलं होऊ देऊ नये, पण घडलंय झालंय मग राहू देऊ नये, ते घालवून टाक. पाप संपल्याशिवाय दुःख संपणार नाही. सर्वांना कारण, सर्व दुःखाला कारण मूल अज्ञान. त्यापासून सर्व परंपरा आहे. आपल्याला सर्व लाईन माहीत विचारतात दुःखाला कारण काय आहे. मूळ अज्ञान हेच मुळात दुःखात. हे दुसरे ते पाप भेद बुद्ध, शांतीच्या संयोगे निरसनाता दुसरे ते पाप भेद बुद्ध. योन्यथा संतमात्माला अन्यथा प्रतिपद्यते चिंतेन न कृतंपासून चौरेनात्मा पहारेना. त्याने कोणतं असं पाप केलं नाही की ज्याने भेदबुद्धी. म्हणून सर्वात दुःखाला करण्याची एकमेव आहे ते म्हणजे पाप. म्हणून दुःख जावं लागतंय, पाप संपवलंच पाहिजे. आणि सुख मिळावं लागतंय तर पुण्य मिळवलंच पाहिजे. पुण्याशिवाय सुख नाही. बरोबर म्हणतो मग विधीची वापे सत्क्रियाचे आरोप मग जन्म शतमाते सुखची. मग म्हणून सुख मिळावं तर पुण्य मिळवा आणि दुःख घालवायचे तर पाप घालवायचे.
की आपली मूलभूत आकांक्षा फलीभूत होण्याकरता हे केलंच पाहिजे, हे घडलंच पाहिजे आणि हे घडवायचे. आपल्याला दुःख दुसरं कोणी देत नाही, आपल्याला सुख आहे दुसरं कोणी देत नाही, दुःख ही दुसरं कोणी देत नाही, सुख देखील दुसरं कोणी देत नाही. आपलं कर्म आपल्या सुखाला आणि आपल्या दुःखाला काढले. स्पष्ट म्हटलेलं आहे, सुखस्य दुःखस्य नको पिदाता परोगतातीति कुबुद्धिरेषि अहम करोमि इति वृथाभिमानः स्वकर्म सूत्र रचितो हि लोक. आपापल्या कर्मसूत्राने प्रत्येक सूत्रांना दिलेलं आहे. तेच दया दे कर्मसूत्र मांडून ठेवले स्वतंत्र ते ती गती पात्र उचित आहे. म्हणून आपलं कर्मचक्र सुखदुःखाला करणे. कष्टस्य हेतु दुःखस्य कष्ट हेतु सुखस्य वा स्वपूर्वांकित कर्मैव कारणं सुख दुःख योग. अध्यात्म रमणात समोर सांगताना रामप्रभू हनुमान हे दुःख कशामुळे भोगायचे पाहिजे आहे तो विषय सांगितलेला आहे. दुसरं कोणी देत नाही, आपलं कर्म आपल्या सुख दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून आपली ही मूलभूत आकांक्षा फलीभूत होण्यासाठी पाप गेलंच पाहिजे आणि पुण्य मिळवलंच पाहिजे. आणि त्याकरता इतर सर्व मार्ग अवघड आहे, सोपा मार्ग देवाचं नामचिंतन आणि संतांचं नामचिंतन आहे. आणि हे कोणीही करू शकतो. ही साधना कोणाला हे करू शकतं, कोणी पाप घालू शकतं, पुण्य मिळू शकतं. म्हणून तुकोबांनी सर्वांना शक्य होणारी ही साधना सांगितली. पुण्यवंत व्हावे, येतात सज्जनांची नावे, लेघे माझी वाचा महाभारत पुकारसाठी ज्ञानेश्वरा. संतांचं नामस्मरण करावं असं नाही, देवाने स्वतः संतांचं स्मरण केलं. हे भजन जे निर्माण झालं, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम, हे देवाने सुरू केलेलं भजन आहे. प्रत्यक्ष देवाने हे भजन केलेलं. प्रल्हाद महाराज बडवे यांनी पंढरपुरात ऐकलं. रात्रीच्या वेळेला कोणी वारकरी आठवायला की काय, पहाटेच्या वेळेला पांडुरंगाची महापूजा करण्याच्या दृष्टीने आले. त्यावेळेला कानावर त्यांचे हे भजन आलं. प्रल्हाद महाराजांना वाटलं कोण वारकरी आठवायला काय रात्रीचं अर्पण करायच्या वेळेला, आणि तो त्याचं भजन चाललंय. प्रल्हाद महाराजांना बारकायला पाहिजे तर देव विटेवरून हे भजन करतात. म्हणून देवालाही आवडणारं भजन, देवाने संतांचं स्मरण केलेलं आहे की त्याच्यातून देवाला पुण्य मिळतं, देवाला आनंद, संतांचं स्मरण करणार. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाची ही महत्वाची भूमिका संतांचं स्मरण. म्हणून सर्वांना आवडणारा देव, देवाला आवडणारे संत आणि सर्व संतांना आवडणारे संत म्हणजे ज्ञानोबा. सेवेती साधू संत म्हणून वेगळा माझा आरती ज्ञान. सर्व देवांना आवडणारे संत ज्ञानोबा आहे, आणि ज्ञानोबाला आवडणारे संत म्हणजे तुकोबा आहे. ते मी सांगतो असं नाही, हे ज्ञानोबांनी सांगितलेलं आहे. रामेश्वर भट्टाला सांगितलं. रामेश्वर भट्टाच्या अंगाचा काळ होत होता. त्यावेळेला रामेश्वर भट्ट इथे आलं. धरण धरण म्हटला, ज्ञानोबा सांगतात तू इथे नको थांबू, तिकडे जा, तिकडे जा तुकोबारांकडे. तो म्हणतो ते ज्ञानोबारांनी तुमच्याकडे आलं, तुम्ही मला तिकडे कुठं तुकोबारांकडे जायला सांगितलं, तुमच्यापेक्षा ते श्रेष्ठ राहून गेले, तुम्ही मला त्यांच्याकडे जायला सांगताय. तेव्हा ज्ञानोबाला तुकोबारांकडे जायला सांगताय. अरे रामेश्वरा तू त्यांना कमी समजू नको, तुकोबाला सर्वात श्रेष्ठ आहे. आम्हाला ते तरी आहेत, थोर आहेत, माझ्या आमदारांचं ते अवतार. श्रेष्ठ
अरे रामेश्वरात पोरांना तुला समजू नको, तुका सर्वात श्रेष्ठ, तुका सर्वात प्रिय, आम्हा प्रिय, आम्हाला प्रिय आहे, थोर आहेत ते सर्वात. माझ्या नामदेवरायांचं ते अवतार का जो अवतार नामयांचा म्हणून तिकडे. म्हणून ज्ञानोबरांना आवडणारे संत म्हणजे तुकोबर आहे. म्हणून आळंदीतही आपण तुकोबरांचं स्मरण केलं तर ज्ञानोबरांना ते आवडल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम देवाला देखील संतांची भक्ती अतिशय श्रेष्ठपणे मान्य आहे. तुका म्हणे संत सेवा हीची देवा उत्तम. देव म्हणतात माझ्या प्रतिमेची पूजा करण्यापेक्षा माझ्या संतांची जर पूजा केली तर ती मला प्राप्त होईल. प्रतिमा माझ्या अचेतन देवी, संत सचेतन माझ्या मूर्ती. दृढभावे केल्या त्यांची भक्ती ते मग निश्चिती पावली. तुका म्हणे देवा त्यांची केली पाहिली सेवा, त्यांची सेवा केली देवा पाहिजे. म्हणून संतांची भक्ती, संतांची सेवा, संतांची पूजा, संतांची मंदिर, संतांचे पुण्यतिथी उत्सव हे देवाला अनंत पटीने आवडणारे आहेत. म्हणून गुरुदेव पांडुरंग महाराजांचा हा पुण्यतिथी महोत्सव देवाला आवडल्याशिवाय राहणार नाही. आपल्या या महाराष्ट्रावर नाही विश्वावर स्वानंद संन्यासी ब्रह्म गुरुजोग महाराजांनी संस्थापित केलेल्या संस्थेची महान उपकार आहे. या संस्थेने जगापर्यंत पोहोचवलेला आहे. या संस्थेतून निर्माण झालेले विद्यार्थी, निर्माण झालेले महंत आहे, निर्माण झालेले महामंडलेश्वर आहेत. जे महामंडलेश्वर आहेत सर्व जगात पोहोचलेले आहेत. सर्व ठिकाणी त्यांनी त्या आपल्या संप्रदायाचा तत्वाचा प्रचार प्रसार केलेला आहे. अशा या वारकरी शिक्षण संस्थेतील बरोबर पांडुरंग महाराज आनंदीच आले, आनंदीतच शिकले, आनंदीतच राहिले आणि आनंदीतच शिकवले. बाहेर कुठे जरी गेले तर पुन्हा आनंदी. माझ्या मुलांना शिकवायचे, माझ्या मुलांचे पाठ घ्यायचे. म्हणून आत्मीयतेने आज जिथे तिथे महाराष्ट्रात पुणे कान्याकोपऱ्यात तिथे पखवाज वाचताना जो दिसतो आहे, मला असं वाटतं कुठल्या ना कुठल्या तरी परंपरेने त्याचा संबंध पांडुरंग महाराजांकडे आल्याशिवाय राहणार नाही. तुला कोणी शिकवलं त्यांनी, त्याला तुला कोणी शिकवलं त्यांनी, तुला कोणी त्यांनी, ते शेवटी इथपर्यंत येईल. अशा शाखा उपशाखा होत 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 सर्वत्र तो प्रचार प्रसार झालेला आहे. हा गौरवांच्यामुळे म्हणून या दृष्टीने त्यांनी केवळ या पक्षाचं शिक्षण दिलं असं नाही. आध्यात्मिक शिक्षण, संस्कृत शिक्षकच होते, संस्कृत पाठ त्यांच्याकडे असायचा. तर या दृष्टीने आपल्या आचारनिष्ठ भक्तिनिष्ठ जीवन जगले. कधी वारी त्यांनी चुकू दिली नाही. आणि ज्या वेळेला चुकण्याचा प्रसंग आला त्यावेळेला देह सोडला. आता जर माझी वारी जर घडत नाही, मी मुलीच्या पालखी सोहळ्याच्या बरोबर जर जाऊ शकत नाही, तर अलीकडच्या काळात कधी चालवत नव्हतं त्रास तरी गाडी घ्यायची आणि दररोज मुक्काम बरोबर जायचे आणि माऊलीच्या तिथे प्रांगणात थांबायचं. तिथे पहाटेच काकडाला 2 वाजता हजर व्हायचं आणि काकडा समाधी सर्व वारकऱ्यांमध्ये खूप निष्ठा साधनाशी आदर्श आचारनिष्ठ मंडळी खूप विशेष वाटतं. या वारकरी शिक्षण संस्थेचं ही आचारनिष्ठ मंडळी खूप मोठी साधना यांनी आपल्या जीवनात केली. तिचा आदर्श समाजाला घडवला. खूप मंडळी बरोबर आताही जे पूर्वी झालेल्या वारकरी शिक्षण संस्थेचे मामासाहेब दांडेकर जो महाराजांचे 4 काम, त्या 4 कामानंतर हे उपकाम सर्व काही कदम माऊलीकरांचे नतसिंहबा काय, भाऊसाहेब काय, शांताराम गुरुजी निवासी सर्व मंडळी खूप आचारांचे खूप आचरणावर साधनेवर जोर दिला. आता हे निवासी परंतु जी सर्व मंडळी आपल्या लक्षात येत आहेत यांनी फार मोठी आचार साधना टिकवली आणि आदर्श घालून दिलेला आहे. आता ही
परमपूज्य हरिभक्तपरायण शांती ब्रह्मकुंजनाथ मारुती महाराज आहे, मोठे वार सहज महाराज महाराज खूप साधना यांनी आनंदित आपलं आयुष्य फुललं आणि कुठली अपेक्षा न ठेवता अनेक विद्यार्थ्यांना शिकवलं, घडवलं. फार मोठी साधना केली अशी मंडळी जो महाराजांच्या परंपरा झाले अशी आचारनिष्ठ मंडळी आपल्या दृष्टीपथात आहेत. त्यांचा आदर्श आम्ही पुढच्या पिढीने घेतला पाहिजे आणि वाहवत न जाता बाजूला न जाता आचारनिष्ठा टिकवली पाहिजे, ती साधना टिकवली पाहिजे. आणि त्यांनी जसं आदर्श जीवन समाजाच्याकडे ठेवलं तसं आपल्याला समाजाच्या पुढे जायचं. समाज आपल्याला विचारेल की तुझे बाबा कसे होते, शांताराम गुरुजी कसे होते, मामासाहेब कसे होते, त्या परंपरेतलं तुम्ही कसे आहात असं कोणी आपल्याला बोलण्याची पाळी येऊ नये. त्यांची परंपरा आपण टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे. या दृष्टीने अशी आदर्श मंडळी आता येता येता मला दरवाज्यात दर्शन झालं. आमचे परमपूज्य ज्येष्ठ गुरुसन गुरुबंधू माधव महाराज शास्त्री आंबेजोगाईकर आचारनिष्ठा साधनं ही किती टिकवली या लोकांनी. तर हा आदर्श सगळं घेतला पाहिजे आणि आपलं जीवनाचा आदर्श घडलं होईल ही जीवनात वाटचाल केली पाहिजे. लौकिकात दोघात पाहिजे याच्यात मानात जर आपण अडकून गेलो तर देवापर्यंत कसं पोहोचू. या बहिरंगातच बाहेरच जर आपण वावरू लागलो तर आपलं आणखी अंतर पडेल. आपलं ते अंतर चुकवण्याकरता घर सोडून ते अंतर सोडून आपण आनंदीपर्यंत आलो. आनंदी जीवन जर आपलं जास्त अंतर पडत असेल तरी जीवन उपयोग. तर हे सगळं अंतर मिटवण्याकरता इथपर्यंत आलेलो आहोत. या सर्व पुरुषांचा आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळींचा ज्येष्ठ मंडळींचा आदर्श आपण सर्वांनी समोर घेतला पाहिजे. तुमच्या सर्वांच्या कृपेने माझ्या जीवनात अशी वाटचाल घडवायच्या निष्ठा काहीतरी बांधली जाऊ हीच एक माऊलीच्या चरणी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. अशी अभंग आपल्या नजरेसमोर ठेवावे, त्या अभंगाप्रमाणे जीवन बनवावं म्हणून त्या अभंगाचं सर्वांना दर्शन घडावं म्हणूनच गाथा मंदिराची योजना देवला राबवली गेलेली आहे. सर्वांच्या दृष्टीपथात ते यावे. ती अभंग दगडाला घेऊन चालले आपल्याला नक्कीच काढतील. फक्त आपण तसं दगड तरी होणार नाही. तसं दगड व्हायला पाहिजे. दगड तेच वर आले जे महिलांना बांधले होते, ते अभंगांना बांधले होते तेच दगड वर आले. आजूबाजूला बांधलेले मोकार दगड नाही वर आले. तसेच पाण्यात बुडालेले राहिले. ते उलट आणखी शेवाळले आणि त्यांनी दुसऱ्यांनाही पाडलं उडवलं. त्या दगड तेच वर आले जे अभंगांना बांधले होते, वायांना बांधले होते तेच दगड वर आले. तसं आपल्यालाही वर यायचंय तर आपण अशी अभंगाशी बांधली केली पाहिजे. अभंगाशी आपलं जीवन बद्ध केलं पाहिजे. तसं आपलं जीवन जर बनवलं तर आपण शिवाय म्हणून त्या तारक अभंगाचं चिरस मारत राहावं. दगडाला घेऊन म्हणून दगडावरच पुरून राहावं. जिथे चालले त्या तारक जागेवर राहावं म्हणून गाथा मंदिराची योजना राबवण्यात आली. त्या इंद्रायणच्या काठावर ते ज्ञानेश्वर मंदिर होत आहे. ही अक्षरं नजरेसमोर ठेवायची, दृष्टीपथात ठेवायची. त्या अक्षराप्रमाणे आपलं जीवन बनवण्याचा प्रयत्न करावा हीच माऊलीच्या चरणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला विराम देतो.